नमस्कार मंडळी, मी भरत विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, हुंडा हे प्रकरण आणि हुंडामुळे जाणारे बळी किंवा हुंडामुळे त्रासलेल्या मुली, मग काही लोक सुदैवाने त्यांचं माहेर त्यांना ऍक्सेप्ट करतं, त्यांचे आई बाबा त्यांना ऍक्सेप्ट करतात. काही आई बाबा असे असतात की जरा नवऱ्याबरोबर जमवून घे, कारण लग्नानंतर मुलगी माहेरी बसणं हे काही समाजात चांगलं दिसत नाही. त्यामुळे कॉम्प्रोमाइज करून मनाविरुद्ध जाऊन सुद्धा मुलीला परत सासरी जायला लागतं आणि मग परत हुंड्यासाठी होणारा मानसिक त्रास असेल किंवा शारीरिक त्रास असेल, या सगळ्यांना सामोरं जात ती कसं बसं स्वतःचं आयुष्य ढकलत असते. जर समजा त्या दाम्पत्याला मुलं असतील तर ऍटलिस्ट मुलांच्या आशेवर तरी किंवा मुलांना बघून तरी त्या स्त्रीला जरा काहीतरी एक मोटिवेशन, एक पॉझिटिव्हिटी मिळत असेल. पण समजा मुलं देखील नसतील तर फक्त सतत त्या नवऱ्याबरोबर राहणं, त्या सासू सासऱ्यांबरोबर राहणं हे एका स्त्रीला किती सफोकेट होत असेल. आणि त्यात हुंड्यासाठी सतत पैशांसाठी मागणी करणं, तिच्या स्वतःच्या आईबाबांना दोष देणं, या सगळ्या गोष्टी इतक्या अनबेरेबल असतील ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. अलीकडेच म्हणजे 2025ला काही महिन्यांआधीच वैष्णवी हगावणे हिचं प्रकरण आपण सगळ्यांनीच ऐकलं होतं, बघितलं होतं. मग ते डिजिटल माध्यम असेल किंवा प्रिंट माध्यम असेल, आणि ते सगळं ओव्हरऑल जे काही प्रकरण होतं ते ऐकल्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच तिच्याबद्दल खूप वाईट वाटलं. आणि अशा प्रकारे इतक्या अमानुषपणे एखादा परिवार, एक व्यक्ती सोडा, अख्खाच्या अख्खा परिवार कसा काय वागू शकतो हे असं आपल्या विचार करण्याच्या पलीकडे होतं. बरं, तो जो वैष्णवी हगावणे हिचा जो नवरा होता, त्याचा भाऊ, त्याच्या बायकोला सुद्धा हाच सगळा त्रास याच सगळ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं. बट तिचं जे म्हणणं होतं की माझा नवरा माझ्या पाठीशी होता आणि माझे आई बाबा मला माझ्या पाठीशी होते, त्यामुळे मी त्या घरातनं माझी सुटका झाली. पण वैष्णवीच्या बाबतीत तसं झालं नाही दुर्दैवाने. वैष्णवीच्या आई बाबांनी जेव्हा तिचं भांडण होत होतं, 1-2 वेळा तिने आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. त्यानंतर तिची समजूत घालून पुन्हा काही अजून जे काही त्यांच्या मागण्या असतील त्या सगळ्या पुरवून पुन्हा तिला सासरी पाठवण्यात आलं. आणि याचा जो काही एंड रिझल्ट होता तो आपल्या कोणालाच काही फार असा आवडलेला नाहीये. आणि त्या अख्ख्या कुटुंबाला योग्य ती शिक्षा मिळेल हीच शेवटी आपण आता देवाकडे प्रार्थना करू शकतो, कारण न्यायव्यवस्था कशी काम करते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. वैष्णवी हगावण्याची संपूर्ण स्टोरी आपण केलेली आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आता वैष्णवी हे एकमेव उदाहरण नाहीये की जे हुंड्याला कंटाळून या सगळ्या आत्महत्या त्या स्वतःहून करतायत, की आत्महत्या करायला त्यांना प्रवृत्त केलं जात आहे, की त्यांचा खून करून त्याच्या खाली आत्महत्याचं लेबल दिलं जातं. हे काही एकमेव प्रकरण नाहीये. बरं, हे सगळे जे केसेस आहेत ते ऑफिशियली जे FIR रजिस्टर झालेत किंवा ते मीडियामध्ये आलेले आहेत, तो ते समजा 10 असतील तर ऍक्च्युअल अशा केसेस 50 किंवा 60 असतील. आणि खूप साऱ्या मुली म्हणजे दुर्दैवाने जेव्हा त्यांच्यावर बलात्कार होतो तेव्हा समाजाला घाबरून, आई बाबांना घाबरून, किंवा आई बाबाच बरेच वेळा मुलीची समजूत घालतात की आता जे झालंय ते सोडून दे, ते विसरून जा, आता उगाच ते कोर्टात आणि पोलिसात सगळं जायला नको, कारण तुझं रेप्युटेशन खराब होईल. जर मुलीचं लग्न झालं नसेल किंवा लग्न झालं असेल सुद्धा तरी ह्या खूप डिफिकल्ट सिच्युएशन आहे जी मुलीला सामोरं जावे लागतं जर अशा काही समस्या त्यांच्या समोर आल्याच तर. सो आत्ताच म्हणजे या रविवारी 28 सप्टेंबर 2025ला जेव्हा अख्खा भारत किंवा अख्खा देश इंडिया आणि पाकिस्तानचा सामना बघण्यात रंगलं होतं, कुठल्या अर्थी काही लोक त्या सामन्याला सपोर्ट सुद्धा करत होते, काही माझ्यासारखे होते जे सपोर्ट करत नव्हते, पण तरी सुद्धा तो सामना त्या बघितला बाबा. आणि काही लोकांचं म्हणणं होतं की नाही, या पार्टीचं जे काही चाललंय त्याला आम्ही पूर्णपणे सपोर्ट करतोय, तो हा सामना झालाच पाहिजे. ते सगळं वैयक्तिक सगळ्यांचे ओपिनियन्स असू शकतात जे प्रत्येकाने रिस्पेक्ट करायलाच हवे. बट एक दाम्पत्याचं म्हणजे मध्य प्रदेश मधल्या भोपाळ इकडे राहणाऱ्या एका दाम्पत्याचं, खास करून त्या नवऱ्याचं काहीतरी वेगळाच कट तेव्हा शिजत होता जेव्हा हा सामना चालू होता तेव्हा. मंडळी, गोष्ट आहे भोपाळमधल्या एका दाम्पत्याची, ज्या स्त्रीचं नाव आहे शशी मिश्रा. तिचं वय होतं फक्त 24 वर्ष आणि नवऱ्याचं नाव होतं अतुल मिश्रा, त्याचं वय होतं 27 वर्ष. 2023ला यांचं लग्न झालं. आता जेमतेम 2 वर्ष या लग्नाला होत असतील. पण लग्न झाल्यापासून हुंडा आणि या सगळ्या गोष्टींवरनं तिला शारीरिक आणि मानसिक त्रास नवऱ्याकडून सातत्याने होत होता. ही स्वतः नोकरी करत होती, नवरा एका प्रायव्हेट बँकेत कामाला होता, पण पैशांची हाव काही कमी होताना दिसत नव्हती. आणि हळूहळू त्यांच्या संसारात पैसा हे हळूहळू विष कालवायला यांनी सुरुवात केली.
झालं असं की 11 किंवा 12 वाजता रात्री रविवारी अतुल मिश्रा त्याच्या शेजाऱ्याबरोबर त्याच्या पत्नीला एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना सांगतो की सुसाईडची केस आहे, हिने कीटकनाशक घेतलेलं आहे. डॉक्टर लगेच पोलिसांना बोलवतात. पोलीस ऑब्व्हियसली स्टेटमेंट देतो, पण हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत तिला मृत घोषित केलं जातं. आता पोलिसांना तो स्टेटमेंट देतो की आमच्यात गेलं वर्ष दीड वर्ष आमचा संसार काही सुरळीत चालू नव्हता, सातत्याने आमच्यात वाद व्हायचे आणि त्या वादाला कंटाळूनच जेव्हा आत्ता सुद्धा रविवारी 28 सप्टेंबर 2025ला 9-10च्या सुमारास आमच्यात मोठं भांडण झालं. त्या भांडणाला कंटाळून मी घराबाहेर पडलो. मी थोडं म्हटलं की थोडं स्वतःचं डोकं शांत करूया. जेव्हा मी परत आलो तेव्हा बघितलं तर ही अशी किचनमध्ये पडलेली होती आणि कीटकनाशकची बाटली अख्खी रिकामी होती. सो हिनी स्वतःहून स्वतःचं जीवन जे आहे ते संपवलेलं आहे असं नवऱ्याने स्टेटमेंट दिलं. पोलिसांना ते काही असं स्टेटमेंट माहिती नाही का, त्यांना उगाच संशयाची पाल त्यांच्या मनात चुकचुकली. हळूहळू त्यांनी शेजाऱ्यांकडे विचारपूस केली. त्या शशी मिश्रा हिच्या माहेरी विचारपूस केली. तेव्हा शेजाऱ्यांकडनं कळलं की हो बाबा यांच्यात सातत्याने वाद होत होते आणि शशीकडनं शेजारच्यांना असं कळलं होतं की तिचा नवरा आणि त्याचे आई बाबा त्यांच्यावर राहत नव्हते म्हणा, पण तरी फोनवर असेल की अधूनमधून आठवड्यातनं 1-2 वेळा त्यांच्याकडे येणं जाणं असेल, अशा रीतीने त्यांचे आई बाबा आणि तिचा नवरा स्वतः अतुल तिला सतत पैशांची मागणी त्यांच्याकडे करत होता. सेम वैष्णवी सारखंच 10 लाख रुपये हवे होते. रक्कम फक्त छोटी आहे. 10 लाख रुपये हवे होते तिच्या सासऱ्यांना, एक प्लॉट हवा होता आणि एक गाडी हवी होती. सो या सगळ्या मागण्या त्यांच्या पूर्ण होत नसल्यामुळे शशीला वारंवार हे लोक त्रास देत होते. तिचा नवरा तिला मारत देखील होता. बरेच वेळा तिच्या अंगावर जखमा देखील दिसायच्या असं शेजारच्याने स्टेटमेंट दिलं. आई बाबांचं सुद्धा असंच म्हणणं होतं की त्या शशीच्या आईचं असं म्हणणं होतं की 9 वाजता माझं हिच्याशी बोलणं झालं होतं, तेव्हा तिने मला काही सांगितलं नाही की आमच्यात काही वादविवाद झालेले आहेत. इनफॅक्ट तिने मला सांगितलं की आम्ही भारत आणि पाकिस्तानचा सामना बघतोय, त्याचबरोबर तिचा नवरा जो आहे तो मॅगी बनवतोय आणि ती स्वतः पोळ्या बनवते, चपात्या करते. सो अचानक असं काय झालं या दोघांमध्ये माहिती नाही की हिने एकदम ते सुसाईड केलं. तिचा असा संशय आहे शशीच्या आई बाबांचा दोघांचाही की यांनीच हिला ठार मारलंय. पैसे काही मिळत नव्हते, पैसे यांच्याकडनं निघत नव्हते, त्यामुळे कंटाळून यांनीच हिला ठार मारलंय आणि आता तो सुसाईडचा दावा करतोय. तो या सगळ्या आरोपांवर परत जेव्हा अतुलची चौकशी केली पोलिसांनी तेव्हा परत त्याला पोलिसांना जरा डाऊट आला त्याच्याबद्दल. सध्या त्याला अरेस्ट केलेलं आहे आणि आत्ता तरी त्याच्यावर एक तर मर्डरचं किंवा सुसाईड करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा जी कलम आहे ती लावण्यात येणार आहे. सो ओव्हरऑल या सगळ्या गोष्टींना आता आपण वारंवार बघतोय. अनेक आपले महाराष्ट्राचे किंवा भारतातले अनेक थोर पुरुष याच्या विरोधात उभे सुद्धा राहिले, पण तरी सुद्धा जे आपण कमवू शकत नाहीये ते इतर कुठल्या सोर्सेसमधनं मिळावं ही हाव काय माणसाची कमी होत नाही आणि त्याच्यामुळे काही निष्पाप मुलींचा जीव जातोय ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सो तुमच्या आजूबाजूला अशा काही घटना घडत असतील तर कृपया त्याच्याकडे कानाडोळा करू नका आणि लगेचच तातडीने लिगल पावलं उचला आणि एक मुलीचा जीव वाचवण्यासाठी तुमचा पुढाकार असू दे हीच या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला विनंती करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.